आता आपण चाललेलो आहे तिथल. तिथे आमचे देवी माता कुळदेवी तुळजाभवानी माताचं मंदिर आहे. जसं का आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आता अधिक महिना चालू आहे. तर अधिक महिन्यामध्ये आपल्याकडनं जेवढंही म्हणजे देवाची सेवा असं तर आपण करतच असतो, पण अधिक महिन्यामध्ये आपल्याकडनं जेवढं होत असेल तेवढं दान पुण्य करत राहायचं असं मला सांगितलेलं आहे माझ्या मम्मीनी आणि माझ्या मावशी भरपूर लोकांनी. तर चला आता आपण जाऊ आमच्या देवी माता कुळदेवी माताचं मंदिर, जे म्हणजे मेन मंदिर आहे ते तर खूपच दूर आहे तुळजापूरला. तर आमच्या घराजवळ जे वलसाड आहे तिथं तिथलमध्ये खूपच छान असं मंदिर आहे. तर मी आता तिथे जाणार आणि आम्ही तिथे 33 दीपदान करू आणि माताजीची ओटी पण भरू. आणि लकीली आज शुक्रवार पण आहे, म्हणजे देवीचा वार. तर मी आज म्हणजे घरूनच आम्ही खीर बनवली आणि ती खीर कोणी बनवली तर ती खीर माझ्या मुलीनी बनवली, दिशाने. तर चला आणि आपण करू तिथं पूजा वगैरे. तुम्हाला मंदिर पण दाखवते, खूपच सुंदर, खूपच छान छोटूसं मंदिर आहे.
इंग्लिश में लगाओ कि આપણે જાય ને એના પછી કંઈ તકલીફ નહીં થવી જોઈએ. ઘરને મંદિર આરો બનતો ત્યાંથી જોજો. અરે આ ખીર ખાવાની છે પેલી ખીર અહીંયા જ ખાઈ લો એમ થોડીક જ છે બધા થોડી થોડી ખાઈ લો પ્રસાદ છે. ખાય છે થોડી થોડી ખીર ખાઈ લો હમણાં જ પછી ખાવા હે નહીં તમારે ખાઈ છે ખીર થોડી થોડી ખાઈ લો મસ્ત થયું ને દર્શન है ना कहाँ थी खाऊं मैं खीर इडली अंदर चम्मच છે ને ધીરેથી ખોલે ને લાવ મને આપી દે ले मैंने खीर नहीं તો મીઠું તો ખાધું ને ખીર ધીરે खीर नहीं चॉकलेट सो गाईज मम्मी मैं भी आवा था आमच्या मंदिरमध्ये पूजा खूप छान झाली आहे ना आरव आणि आरवचे पप्पा आता गेले वडापाव घ्यायला. असं तर आम्ही सवारी सकाळी नाश्ता केला होता पोहे वगैरे आणि तरी भूक लागून गेली आता आम्हाला आणि आता वाजत आलेले 2:30. तर आमच्या घराकडे आहे मंदिर वलसाडला तुळजाभवानी माताचं. तर तिथं आम्ही खूप छान अशी पूजा केली आणि 33 दिवेचं जे दीपदान म्हणतात ते पण मी फायनली डन केलं है ना. खूप मस्त झालं मंदिरमध्ये कोणीच नाही होतं का ना भारी वाटत होतं ना एकदम मस्त शांततेने पूजा केली देवीची ओटी भरली छान वाटलं मला एकदम भारी. तर आता आपण थोडा नाश्ता करू वडापाव वगैरे आणि नंतर आपण चाललो सुरतला. मम्मी आले 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 मला एक वडापाव खाऊन घे. पैसे का चटणी दीदीला खूप आवडतो वडापाव. आरव तुला खीर आवडली ना मग आरवनी खीर कम्प्लीट म्हणजे आरवनी खीर फिनिश केली है ना. आणि आमची दीदीने आज फर्स्ट टाईम बनवली ती खीर पण तेव्हा मला शूट करता आलं नाही थोडं बिझी चालत होतं है ना दीदी. आता माहिती पडलं ना तुला खीर कशी बनवायची. नेक्स्ट टाईम बनवજો हां स्वतः वेरी बिग देवीसाठी बनवायची असं देवी माता. चला